नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेता जाधव आणि आपण पाहणार आहोत 11 ऑगस्ट रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. बंगालच्या उपसागरात जे कमी दाबाचं चक्र तयार झालं होतं ते कमी दाबाचं क्षेत्र सध्या मध्य प्रदेशचा जो पश्चिम भाग असेल आणि राजस्थान गुजरातचा भाग जो पूर्व भाग असेल या ठिकाणी सध्या पोहोचले. या कमी दाबाच्या प्रभावामुळे गुजरात उत्तर भाग असेल, राजस्थान दक्षिण भाग, याबरोबर मध्य प्रदेशमध्ये या ठिकाणी आपल्याला जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळतात. याचबरोबर मान्सूनच्या अक्षरेषा जर पाहिलं तर जैसलमेर पासून मध्य प्रदेश, याचबरोबर बिहारचा दक्षिण भाग, झारखंड आणि ओडिसाच्या उत्तर भागापासून हे कमी मान्सूनच्या अक्षरेषा ही बंगालच्या उपसागरापर्यंत विखुरले स्वरूपात आहे. याचबरोबर येणाऱ्या 2 दिवसात जवळपास 12 ऑगस्टला अजून एक कमी दाबाचं क्षेत्र हे बंगालच्या उपसागरामध्ये तयार होण्याची दाट शक्यता आहे. पहिल्यांदा चक्रीवादळ वारे तयार होईल आणि त्याच्यानंतर याचं रूपांतर हे कमी दाबामध्ये होण्याची दाट शक्यता आहे. ज्यावेळेला हे कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल त्यावेळेला परत एकदा देशाचा उत्तरचा भाग असेल या भागामध्ये त्याचा जो प्रवास असेल सुरू करेल. त्यामुळे उत्तर भारतामध्ये पावसाची शक्यता अधिक आहे. मात्र या कमी दाबाचा राज्यावरती मात्र विपरीत परिणाम आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. राज्यभरामध्येही पाऊस आपल्याला कमीच पाहायला मिळत आहे. याचबरोबर बंगालच्या उपसागरामधून सातत्यानं जे वारं आहे ते वारं पॅसिफिक महासागराकडे खेचलं जातं. त्यामुळे मान्सून या वेळेला कमजोर स्थितीमध्ये पाहायला मिळतं. भरपूर प्रमाणामध्ये बंगालच्या उपसागरात कमी दाब तयार होतात. मात्र या कमी दाबाचा देशभराचा मान्सूनवरती सध्या तरी कोणताही असा चांगला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळत नाही. याचबरोबर राज्यामध्येही आपल्याला पाऊस कमीच पाहायला मिळतो. याचबरोबर पश्चिम साईडचा विचार केला म्हणजे पश्चिम किनारपट्टीचं जर पाहिलं तर पश्चिम किनारपट्टीला म्हणावा असा चांगला पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत नाही. कारण जे वारं आहे ते वारं अति उंचावचं वारं असल्यामुळे त्याला बाष्प कमी असलेले पाहायला मिळतं. याचबरोबर बंगालच्या उपसागरामधून जे वारं चीनच्या समुद्रामध्ये जाते म्हणजे पॅसिफिक महासागरात जाते त्याचा प्रभाव, याचबरोबर एक सायक्लोनिक स्टॉर्म डॉल्फिन आहे ते चायनामध्ये लँडफॉल झालं. याचबरोबर अजून 3 सायक्लोनिक सर्क्युलेशन्स ह्या पॅसिफिक महासागरामध्ये सक्रिय आहेत. तर याचा प्रभावही देशभरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. याचबरोबर सध्याचं लेटेस्ट सॅटेलाइट इम्युनुसार जर पाहिलं आणि येणारा 24 तासाचा राज्याचा पावसाचा अंदाज जर पाहिला, नागपूर असेल, हिंगणा, कुठी याचबरोबर कामठी असेल, मौदा हलक्या मध्यम काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आज रात्री पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर भंडारा गोंदियाचा बहुतांश संपूर्ण जिल्हा या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आज रात्री पाहायला मिळेल. तर वर्धाचा उत्तरेचा भाग असेल, आर्वी, कारंजा, आष्टी, याचबरोबर अमरावतीचा चांदूर रेल्वे, तिवसा, भातुकली, अंजनगाव, सुरजी, या चिखलदरा या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस आज रात्री पाहायला मिळेल. याचबरोबर हिंगोलीचा कळमुद्री असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचे ढग पाहायला मिळतात. याचबरोबर अकोल्याचा तिलाटा, अकोट हलक्या स्वरूपाचे ढग पाहायला मिळतात. तसेच जालनाचा उत्तर भाग असल्याने छत्रसंभानगरचा एक दुसऱ्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचे ढग पाहायला मिळत आहे. तसेच धुळे, नंदुरबार आणि जळगावचा उत्तरेचा भाग असेल या ठिकाणी आज पाऊस पाहायला मिळालेला आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासामध्येही या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर अहिल्यानगरचा श्रीरामपूर असेल, कोपरगाव असेल, राहुरी, याचबरोबर पाथर्डी, शेवगाव व नेवासाचा भाग असेल या ठिकाणी ही ढगांचं आवरण पाहायला मिळतंय. हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्री पाहायला मिळेल. याचबरोबर कर्जत असेल, श्रीगोंद्याचा काही भाग असेल, याचबरोबर बीडचा आष्टी असेल, पाटोदाचा काही भाग असेल, आष्टीत बीड तालुका असेल, माजलगावचा 1-2 ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. तसेच धाराशिवचा उस्मानाबाद असेल, कळंब असेल, तुळजापूर असेल या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर भूम असेल, पारंड्या हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. सोलापूरचा करमाळाचा उत्तर भाग असेल, माडाचा काय भाग असेल, मोहोळ, सोलापूर आणि अक्कलकोट, बार्शीचा काय भाग असेल या ठिकाणी विखुरल्या स्वरूपात आपल्याला हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या नोंदी पाहायला मिळेल. आज रात्रीनंतर जत असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळणार. तासगावमध्ये संपूर्ण हा ढगाळ वातावरण पाहायला मिळते. मिरजमध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळते. याचबरोबर पलूस असेल, तसेच वाळवाचा भाग असेल, इस्लामपूरचा भाग असेल, शिराळचा भाग असेल या ठिकाणी एक दुसऱ्या स्वरूपात आज रात्री पावसाची दाट शक्यता आहे. याचबरोबर कराड असेल, पाटण असेल, एक दुसऱ्या स्वरूपात हलक्याच पावसाची शक्यता आहे. वाईचा भाग असेल, महाबळेश्वर असेल, मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर जुन्नर, वडगाव, पोड या पुण्याचा पश्चिम भाग असेल या ठिकाणी आपल्या तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. तसेच पेठमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी, याचबरोबर इगतपुरी असेल, सिन्नर असेल, याचबरोबर दिंडोरी असेल म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या 1-2 ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. इतरत्र मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे. याचबरोबर कोल्हापूरचा घाटचा संपूर्ण भाग असेल, शाहूवाडी, गगनबावडा, पन्हाळा, राधानगरी, चंदगड, भुदरगडपर्यंत हलक्या काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आज पाहायला मिळेल. सिंधुदुर्गमध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे. रत्नागिरीमधील लांजा असेल, चिपळूण असेल, याचबरोबर अनुस्कुरा घाट असेल, एक दुसऱ्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल.
याचबरोबर रायगडचा दक्षिण भाग, मंडणगडचा भाग असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळतोय. तसेच पालघरचा उत्तरेचा भाग असेल, वाडा, वसई, जव्हार, मोखाडा 1-2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचे थेंब पाहायला मिळण्याची दाट शक्यता. ठाणे असेल, याचबरोबर मुंबई असेल, ढगाळ वातावरण मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचं जर पाहिलं, म्हणजे आज रात्री ते उद्या रात्री जर पाहिलं, सिंधुदुर्ग पश्चिम भाग असेल, देवगड असेल, याचबरोबर वेंगुर्ला, सावंतवाडी, याचबरोबर रत्नागिरीचा पश्चिम भाग, लांजा, राजापूर, गुहागर, मंडणगडपर्यंत, दापोलीचा भाग असेल, हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. पूर्व बाजूला जर पाहिलं, पूर्व बाजूला घाटमाथ्यापर्यंत काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. एक दुसरे अशा ठिकाणी असणार त्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर मुंबई असेल, मुंबई उपनगर असेल, काही ठिकाणी ढगाळ वातावरण, तुरळक स्वरूपाच्या सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. जवळ असेल, मोखाडा असेल, हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. तसेच पुण्याच्या घाटमाथ्या भागापासून ते सातारा घाटमाथ्या भागापर्यंत एक दुसऱ्या स्वरूपात जोरदार, काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या 24 तासामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याच्या व्यतिरिक्त पुण्याचा पूर्व भाग संपूर्ण असेल, हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. भोर, याचबरोबर शिरोळ असेल, राजगुरुनगर असेल, जुन्नरचा काय भाग असेल, याचबरोबर दौंड, बारामती, इंदापूर ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. साताराचा शिरवळ, पलटण, दहिवडी वातावरण स्वच्छ राहू शकतं. मात्र वडूज, कोरेगाव, कराडचा भाग असेल, वाईचा भाग असेल, ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. सातारा आणि पाटणचा भाग असेल, हलक्या स्वरूपात थेंब पाहायला मिळतील. सांगली जिल्ह्याचा तासगाव, कवठेमंकाळ, जत, मिरज हलक्या पावसाची दाट शक्यता आहे. शहराच्या पश्चिम भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. वाळवा, याचबरोबर खानापूर, पलूस या ठिकाणी तुरळक स्वरूपाचं ढगांचं वातावरण पाहायला मिळेल. 1-2 सऱ्या स्वरूपात पावसाची दाट शक्यता आहे. याचबरोबर कोल्हापूरचा घाटमाथ्याचा भाग हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. हातकणंगले, शिरोळ, गडिंग्लजचा भाग असेल, पूर्व बाजूला या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. सोलापूरचा सांगोला, मंगळवेढाचं ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. म्हाडा असेल, चा उत्तर भाग असेल, करमाळा, बार्शीचा काय भाग असेल, ढगाळ वातावरण पाहायला मिळाला. म्हणजे माळशिरस, पंढरपूर, मोहोळ, सोलापूर, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट या ठिकाणी ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर अहिल्यानगरचा पारनेर, नगर, कर्जत हलक्या स्वरूपाचे थेंब पाहायला मिळण्याची शक्यता आहे. हा पाऊस सार्वत्रिक स्वरूपाचा नसण्याची दाट शक्यता आहे. संगमनेर, राहुरी, नेवासा, शेवगाव, पाथर्डी असेल, याचबरोबर कोपरगाव असेल, या ठिकाणी वातावरण स्वच्छ राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर खांद्याचा विचार केला, नाशिकचा मध्यवर्ती संपूर्ण भाग असेल, ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. उत्तरेचा सटाणा, कळवण असेल, मालेगावचा भाग असेल, ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे. पश्चिम भाग पाहिला, पेठ असेल, सरगणा, इगतपुरी, नाशिक, दिंडोरी हलक्या स्वरूपाचे थेंब पाहायला मिळण्याची शक्यता. नांदगाव, येवला, मालेगावचा जो पूर्व भाग असेल, ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. याचबरोबर जळगावच्या संपूर्ण भागामध्ये हलक्या स्वरूपाचे पाऊस आज रात्री ते उद्यापर्यंत पाहायला मिळेल. धुळ्याचा जो पूर्व बाजू असेल, सिंदखेडा, शिरपूर हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर धुळ्याचा साक्री तालुका ड्राय वेदर राहू शकतं. नंदुरबार, शहापूर असेल, ड्राय वेदर राहणार. याचबरोबर अक्कलबुवा असेल, बडगाव हलक्या स्वरूपाचे पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला, मराठवाड्याचा छत्रपती संभाजीनगरचा दक्षिण भाग, जालना दक्षिण भाग, परभणीचा बहुतांश पश्चिम भाग असेल, बीडचा उत्तर भाग या भागामध्ये ड्राय वेदर राहू शकतं. याचबरोबर बीडचा बहुतांश दक्षिण भाग म्हणजे पाटोदा, बीड, केज, अंबेजोगाई, लातूर, अहमदपूर, उदगीरपर्यंत हलक्या पावसाचे थेंब काही ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता. आज रात्रीही त्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळू शकतो. तसे धाराशिवचा भूम, पारंडा हलक्या स्वरूपात थेंब, याचबरोबर उस्मानाबाद असेल, तुळजापूर असेल, उमरगा असेल, ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. काही ठिकाणी ड्राय वेदर राहणार आहे. नांदेडचा बिलोली, कंधार, मुदखेड ढगाळ वातावरण व ड्राय वेदर राहू शकतं. उत्तरेचा भाग पाहिला, किनवट असेल, हदगाव, भोकर, हिंगोली संपूर्ण जिल्हा असेल, परभणीचा उत्तर भाग असेल, जालनाचा उत्तर भाग, संभाजीचा उत्तर संपूर्ण भाग या भागामध्येही विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. मात्र हलक्या स्वरूपात पाऊस असेल. याचबरोबर विदर्भाचा जर विचार करा, विदर्भाचा बुलढाण्याचा दक्षिण भाग, चिखली, सिंदखेड राजा, लोणार सरोवर असेल, अकोल्याचा पातूर असेल, याचबरोबर वाशिमचा मानपूर, मालेगाव, रिसोड, वाशिम, तसेच यवतमाळचा दिग्रज, पुसद, द्वारका या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस एक दुसऱ्या स्वरूपात पाहायला मिळेल. याचबरोबर भंडारा, गोंदियाचा जो पूर्व भाग, उत्तर भाग असेल, हलक्या स्वरूपाचा, काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस एक दुसऱ्या स्वरूपात पाहायला मिळेल. याचबरोबर गडचिरोली संपूर्ण जिल्हा, चंद्रपूर संपूर्ण जिल्हा, नागपूरचा पूर्व भाग असेल, वर्धाचा दक्षिण भाग असेल, यवतमाळ, अकोला आणि अमरावतीचा उत्तर भाग या भागामध्ये जर पाहिलं, या भागामध्येही विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला हलक्या स्वरूपाचे थेंब पाहायला मिळण्याची दाट शक्यता. तसेच ब्रह्मपुरी, नागपीडमध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा, यवतमाळचा 1-2 ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर वर्धा उत्तरेचा भाग असेल, आष्टी, कारंजा, आर्वी असेल, याचबरोबर अमरावतीचा दर्यापूर, अंजनाव, भातुकले, तिवसा, चांदूर रेल्वे आणि नंदगाव, खंडेश्वर या ठिकाणी ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासासाठी जर पाहिलं, IMDने रायगड असेल, याचबरोबर रत्नागिरी,
तसेच साताऱ्याचा घाटमाथ्याचा भाग असेल म्हणजे सातारा पश्चिम आणि पुण्याचा पश्चिम भाग या ठिकाणी जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाचे अंदाज त्या ठिकाणी दिलेला आहे. याचबरोबर राज्याच्या इतरत्र भागामध्ये कोणत्याही विभागामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये वातावरणाचा कोणताही अंदाज दिलेला नाही. वातावरण स्वच्छ राहू शकतं, मात्र आपल्या अंदाजानुसार असं पाहिलं काही ठिकाणी आपल्याला तुरळक स्वरूपाच्या नोंदी येणाऱ्या 24 तासाने पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा. धन्यवाद.